जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनु तनु मनुतो पवनु एकची पाहता दिसे। असं हे भीमरूपी स्तोत्रातील दुसऱ्या स्तोत्राची सुरुवात करणारे हे पद आहे। आपल्याला माहिती आहे की भीमरूपी हे एक स्तोत्र नाही, 13 स्तोत्र आहेत। काहींच्या मते 11 स्तोत्र आहेत, त्याचा विचार आपण बघू। पण हे जे द्वितीय स्तोत्र आहे इतकं सुंदर आहे। या स्तोत्रामध्ये मारुतीरायांच्या सगळ्या बाललीला समर्थांनी सांगितलेल्या आहेत आणि या बाललीला वर्णन करताना मारुतीरायांना मिळालेली वरदानं, त्यांचं मारुती नावापासून हनुमान नाव झालं याचा उल्लेख, त्यांचा झालेला इंद्राशी संघर्ष, सूर्यग्रसन, त्यानंतर देवतांकडून मिळालेली अनेकशी वरदानं, त्यामुळे मारुतीरायांनी केलेली गंमत जम्मत बालपणीची, हा सगळा विषय या स्तोत्रामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे। त्याचं चिंतन आता आपण करणार आहोत। जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनु तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे। त्रैलोक्य पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे। अतुल तुलना नाही मारुती वातनंदनु। चळे ते चंचळे नेटे बाळ मो बाळ साजिरे। चळता हे चळवळी बाळ लोंबाळ गोजिरे। हात की पाय की सांगू नखे बोटे पुरोपरी। दृष्टीचे देखणे मोठे लांगूळ लळलळी तसे। सुंदर वर्णन समर्थांनी बालरूपाचं हनुमंतांचं केलेलं आहे। जनी ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनु। ईश्वर म्हणजे शिव, शिवांचा अवतार हनुमंतांच्या रूपात 11 रुद्र म्हणून होणार होता। तर त्या 11 रुद्राची माता होण्याचं भाग्य हे वानरी रूपात असणाऱ्या अंजना मातेला झालं। मुळातील ही पुंजिकस्थला नावाची अप्सरा, पण ऋषींनी तिला वानरी बन असा शाप दिला। वाल्मिकी रामायण उत्तरकांड। आणि तो शाप न ठरता वरदानच ठरलं। याचं कारण ईश्वर स्वरूप असणारे शिव हनुमान या रूपामध्ये या अंजनेचे पुत्र बनून आले। म्हणून जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनु तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे। पण ते रुद्रतेज स्थापन करण्यासाठी कारण बनलेले वायुतत्व, वायुदेवता, म्हणून तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे। म्हणून हनुमंतांना पवनपुत्र असं म्हणतात। हनुमान यांचं तन, यांचं मन पवनासारखं वेगवान धावणार आहे। म्हणून तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे। आता वेदांताचाही याच्यामध्ये विचार करता येईल आणि सामान्य विचार सुद्धा करता येईल। अंतरात्मा मन हे वायुतत्व प्रधान, तेजतत्व प्रधान आहेत असं सांगितलेलं आहे। अंतरात्म्याचं लक्षण हे वायुतत्व प्रधान सांगितलंय, म्हणून पवन तत्व इथं सांगितलं। आणि हनुमान हे पवन रूप आहेत, प्राणनाथ असं आपण त्यांना म्हणतो। म्हणून तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे। हनुमंतांच्या मनाचा वेग, तनाचा वेग आणि वायूचा वेग सगळा सारखाच आहे, म्हणून त्यांच्यात एकत्व आहे असं पाहायला मिळतं। असा त्याचा भावार्थ घ्यायचा। म्हणून हनुमान हे उड्डाण करण्यामध्ये वायूसारखे, मनासारखे वेगवान आहेत, हा त्याचा भावार्थ आहे। आणि वेदांतानुसार सुद्धा अर्थ होतो की हनुमान हे वायुतत्व प्रधान असल्यामुळं ते अंतरात्म्यासारखे आहेत। त्रैलोक्य पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे। अतुल तुलना नाही मारुती वातनंदनु। संपूर्ण त्रैलोक्यामध्ये या बालकाची तुलना करता येईल असं कुणीच नाही। त्रैलोक्य पाहता बाळे, बाळ म्हणजे हनुमान, बाल हनुमान। त्रैलोक्य पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे। त्याच्यासारखा दुसरा कोणी पाहायलाच मिळत नाही, त्याच्यासारखाच मिळत नाही, तर त्याच्याहून श्रेष्ठ कोण मिळणार। म्हणून त्रैलोक्य पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे। अतुल तुलना नाही मारुती वातनंदनु।
अतुल आणि तुलना नाही दोन्हीचा अर्थ एकच आहे, मग दोनदा का सांगितलं? दोनदा एखादी गोष्ट सांगितली की त्याला द्विरुक्ती असं म्हणतात. तो दोष नसून ती गोष्ट ठामपणे मांडणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अतुल तुलना नाही. मारुती वातनंदनू. मारुती शब्दाचा अर्थ मरुतचा पुत्र, वायू तत्वाचा पुत्र म्हणून मारुती, आणि वातनंदनू याचा अर्थ, वात याचा अर्थ वायू, त्याचा पुत्र वातनंदनू. म्हणून हनुमंतांची दोन नावं इथं दिलेली आहेत, मारुती वातनंदनू. चळे ते चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. चळत आहे चळवळी, बाळ लोंबाळ गोजिरे. चळे ते चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. हे लहान बालक आहे आणि त्यामुळं ते अत्यंत सुमनोहर असं आहे, सुंदर आहे, मनानं मवाळ आहे, कोमल आहे. पण त्याचा वेग बघितला, त्याचं चांचल्य बघितलं, त्याचा चपळपणा बघितला की मन आश्चर्यचकित होतं. आणि कोणतंही काम नेटानं करणं हा हनुमंतांचा स्वभाव आहे, अगदी बालपणापासून असणारा स्वभाव आहे. चळे ते चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. आहे ते मवाळ, प्रेमळ आहे, सौम्य आहे, बालरूपात असल्यामुळं सौम्य आहे, पण त्याची हालचाल मात्र अत्यंत नेटानं तो करतो आणि प्रयत्नपूर्वक करतो. त्यामुळं हे बालक अत्यंत चपळ आहे. चळत आहे चळवळी, बाळ लोंबाळ गोजिरे. दिसायला तर इतकं गोजिरे गोड बाल आहे, हे सगळ्याला ते जवळ असावं असंच वाटतं, इतकं ते गोजिरं बालक आहे. लोवाळ असा एक पाठभेद सांगितलेला आहे आणि लोंबाळ असा एक पाठभेद सांगितलेला आहे. लोवाळ पाठभेदाचा मनानं मृदू असा अर्थ दिलेला आहे आणि लोंबाळ याचा अर्थ ते झाडावर जर लोंबायला लागलं तर अधिकच सुंदर दिसायला लागतं. त्याच्या त्या बाललीला पाहून आईला काय, वडिलांना काय, सर्व वानर जातीला फार मोठा आनंद होतो, प्रेम त्याच्याबद्दल निर्माण होतं. चळत आहे चळवळी, बाळ लोंबाळ गोजिरे. चळवळ करण्याचं सामर्थ्य या बालकामध्ये बालपणापासून आहे. नव्हे नव्हे हनुमान ही स्वयं एक स्वतंत्र चळवळ आहे की जी चळवळ भक्तांना भक्ती कशी करायची हे शिकवतं, योद्ध्यांना युद्ध कसं करायचं हे शिकवते. ही चळवळ विद्वान लोकांना विद्वत्तेचा प्रभाव कसा टाकायचा हे शिकवते. ही चळवळ बलवानांना बलाचा सदुपयोग कसा करायचा हे शिकवते. ही चळवळ अनेकांना प्रोत्साहन देण्याचं काम करते. हनुमान स्वतंत्र एक चळवळच आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, कारण हनुमंतांचं संपूर्ण जीवन हे एका चळवळीसारखं जीवन आहे. म्हणून चळत आहे चळवळी, बाळ लोंबाळ गोजिरे. हात की पाय की सांगू नखे बोटे परोपरी, दृष्टीचे देखणे मोठे लांगूळ लळलळी तसे. काय समर्थांनी भाषा वापरली आहे बघा. एक नवीन शब्द आपल्याला दिला, लळलळी तसे. लांगूळ शब्दापासून लळलळणे असा शब्द समर्थांनी निर्माण केला. म्हणजे ते सारखं असं शेपूट हलतं ना, लांगूळ शब्दाचा अर्थ शेपूट. आणि या वानरांना वाल्मिकींनी गोलांगुल असा अर्थ दिलेला आहे. गोलांगुल म्हणजे गायींच्या शेपटीसारखी शेपूट असणारे वानर, असा गोलांगुल हा शब्द वाल्मिकींचा आहे. तो समर्थांनी इथं लांगुल पद्धतीने घेतलेला आहे. हात की पाय की सांगू नखे बोटे परोपरी. हात पाय, हाताची नख बोट इतकी सुंदर आहेत, दृष्टीचे देखणे मोठे. आणि सगळ्यात विशेष या वानराचं काय आहे, लांगूळ लळलळीत असे. याची शेपूट सदैव वळवळ करत असते. या वानराची शेपूट सदैव वळवळ करणारी आहे. आणि मोठं झाल्यानंतर तर या शेपटीने इतका मोठा पराक्रम केलेला आहे, त्याचं सगळं वर्णन आपल्याला ऐकून माहिती आहे संतांच्या वाणीतून. असं अद्भुत कार्य या शेपटीनं केलेलं आहे. म्हणजे हे बालक दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत
लाघवी असं आहे, असं हे वर्णन समर्थांनी या बालरूपाचं केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.